तर सकाळी सकाळी आपलं किचन एकदम स्वच्छ आवरलेलं असतं ना, आपल्याला खूपच छान वाटतं नाही का, दिवसाची सुरुवात चांगली जाते. तर इथं मी चालले होते भाजीला आणायला. तर आज नवरोबा बोलले की बटाट्याची भाजी खायची, तर आले होते मी बटाटे घेण्यासाठी. बघूया तर बटाटे. तर इथं बाकीचा भाजीपाला पण फ्रेश होता, पण तसं काही गरज नव्हती, फ्रीजमध्ये होता भाजीपाला. तर बटाटे घेऊन आली घरी. तर सकाळी सकाळी मस्त चहा पिऊ म्हटलं. चहा पिलं का दिवसाची सुरुवात चांगली जाते. इथे मी चहा घेतला, नंतर बाकीच्या कामाला सुरुवात केली. तर इथं बटाटे उकडून घेऊ म्हटलं कुकरमध्ये. 2 मध्यम आकाराचे बटाटे घेतले मी उकडायला. तोपर्यंत आता आपण पीठ भिजवून घेऊया म्हटलं. तर संडे म्हटलं का खूप उशीरच होतो उठायला. संडेच्या दिवशी जरा आपण रिलॅक्स राहतो. मिस्टरांना सुट्टी असते तर मी उशिराच उठले होते. तर पीठ मळून झालेलं आहे, बटाटे पण उकडले आहे. तर मी इथे कांदा, कोथिंबीर, मिरची, कढीपत्ता सर्व चिरून घेतलेला आहे चटणीसाठी. तर मी कधीतरी अशीच फिक्की बनवते, बटाट्याची चटणी मिरच्या वगैरे टाकून, नाही तर कधीतरी पण मसाला वगैरे टाकून बनवते. तर इथं कढईमध्ये मी तेल टाकलं, जिरे, मोहरी, नंतर कांदा टाकला, कढीपत्ता पण टाकला. याला छान आता परतून घेऊया आपण. याच्यामध्ये थोडंसं मीठ पण टाकायचं. मीठ टाकलं की कांदा लवकर परतला जातो. माझ्या मिस्टरांना खूप आवडते अशी चटणी. कधी कधी अशी पण करते मी, नाही का, मसाले वगैरे टाकून तशी पण बनवते, पण मोस्टली अशीच बनवते मी फिक्की. नंतर यामध्ये हळद पण टाकली, मीठ टाकलं, मीठ पण टाकायचं. मिठामुळे कांदा चांगला परतला जातो, म्हणजे लवकरच तो नरम होतो. आता कांदा चांगला परतलेला आहे, तर वरतून थोडीशी कोथिंबीर टाकली मी. नंतर त्यामध्ये आता बटाटे टाकून घ्यायचे, उकडलेले बटाटे टाकून घ्यायचे. छान त्याला आता परत हलवून घ्यायचं. एकदम साधी आणि सोपी रेसिपी आहे आणि छान पण लागते. तुम्ही पण एखाद्या वेळेस करून बघा. तर बटाट्याची चटणी रेडी आहे इथं आपण आता पोळ्या करून घेऊया. खूप उशीर झाला होता, मला तर खूप भूक लागली होती. तर संडे असल्यामुळं आज खूपच उशीर झाला होता. सुट्टी असली म्हणजे आपण जरा लेटच उठतो, नाही का. तर तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला नवीन येणारे व्हिडिओ दिसतील. तर पोळी झालेली होती तयार. नवरोबाला खूपच भूक लागली होती, त्यांना मी वाढवून दिलं आणि इथे चालली ती दोघांची मस्ती. नंतर दुपारी पाणी पण आलं पिण्याचं, पाणी पण भरून घेतलं मी. तर असा गेला आजचा दिवस. तर आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.